भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि। ए कारत्या मागे हो म्हणलं ना. तुमची काळी सावली सुद्धा पडायला नकोय मला माझ्या घरावर. भिक्षा हवी होय तुला. ठीक आहे भिक्षा. ओम नमो भगवते वासुदेवाय। शिव 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 शिव. अरे तुला लांबून चाल. तुझी सावली जरी पडली ना तर पुन्हा स्नान करावं लागेल मला. वय भेटू आज कीर्तनाला. आलं बघा बंगाल अपशकुनी कार्टन. चला निघूया. त्या कार्टेची सावली घरावर पडली घरी टाळायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि। माय भिक्षा घे बाळा ए थेरडे, तुला ग्राम जोशींच्या आज्ञा ठाव नाही वे. हा कुठला ग्राम जोशी? हे धुडकावून लावते समजांना. मला ग्राम म्हणण्याची भीती नाही. ए म्हातारे, नरकात जाशील नरकात. जा काय करायचं ते करा. खरंच तुमचे खूप उपकार झाले. अरे तुला सहाय्य केलं आणि आता हे जीवन कृतार्थ झालं बघ लेकरा. जा बाया जा. ज्ञाना दादा, अरे तुलाच शोधायला निघालेले. कुठे होतास तू? भिक्षा मिळाली. चल. आम्हाला वाटलं होतं तुझ्या किंचितशी लज्जा उरली असेल आणि आज्ञा केली होती की याला कोणीही भिक्षा द्यायची नाही. परंतु या ज्ञानेश्वरामध्ये स्वाभिमानाचा लवलेशही उरलेला नाही. तो असता तर त्याने ही भिक्षा स्वीकारली नसती. त्याने रेड्यामुखी वेद वदवले म्हणून कौतुक केलं तुम्ही. अरे ते अनैसर्गिक आहे, विकृत आहे. याने म्हणे भिंत चालवली. याचाच अर्थ सृष्टीचे नियम हा पायदळी तोडवतोय. आणि तुम्ही काय केले? याला भिवून नतमस्तक झालात आणि याने आपल्या धर्माचा विटाळ केला आणि वर स्वतःला योगी म्हणवून घ्यायचे. हा ज्ञानेश्वर माझ्या समाजाला लागलेली कीड आहे. ह्याला शासन व्हायलाच पाहिजे. हो हो, याला शासन व्हायलाच पाहिजे. हो हो, याला शासन व्हायलाच पाहिजे. हो हो, व्हायला. अगदी याच्या आई बापांसारखं. खरंय, याचा जन्मच विटाळ केल्यामुळे झालाय. तो धर्माचा विटाळ करणारच. ही कीड, ही अनैसर्गिक विचारसरणीची कीड अजूनही समाजाला पोखरते. यातून आपण सर्वांना मुक्त व्हायला हवं. अन्यथा याच्या आई बापांसारखं आपल्यालाही नरकात जावं लागेल. ग्रामजोशी, आमच्यावर आवडतं आमच्यावर. ग्रामजोशी हो, असं करू नका. ज्ञाना दादा, ज्ञाना दादा, ज्ञाना दादा, अरे थांब. ज्ञाना दादा, ज्ञाना दादा, ज्ञाना दादा, ज्ञानदादा अरे बाहेर येणार आहे दादा. दादा, समाजाने अपमान केला, अपशब्द वापरले, तरी त्याची परतफेड शब्द सुमनांनीच करायची. हे तूच आम्हाला लहानपणापासून शिकवलंस ना. मग आता असं स्वतःला क्लेश का करून घेतो? बाहेर येणार आहे ज्ञाना दादा. तुझी शिकवण आहे तीच मी तुला पुन्हा कशी रे शिकवू? संत म्हणजे कोण हे आम्ही तुझ्याच आचारातून, तुझ्याच विचारातून शिकलोय ना रे. समाजाच्या उद्धारासाठी स्वतः झिजतो तो संत. मग त्यानेच असा खेदखंत करून कसं चालेल रे ज्ञाना दादा? अरे तू तर साक्षात करुणेचा सागर आहेस ना ज्ञाना दादा. ज्ञाना दादा, ज्ञाना दादा, दादा बाहेर येणार आहे.
जगात कुठेही शिकायला मिळणार नाही असा पाठ आत्ता मुक्ताई साऱ्या विश्वाला शिकवते. ती केवळ कुटीची ताटी उघड असं नाही सांगते, तर द्वेषाने आणि अहंभावाने बंद केलेलं मनाचं दारही उघड असं सांगते. ती केवळ ज्ञानाची समजूत नाही काढते, तर या विश्वात क्लेशाने रुसलेल्या, मीपणाने कुजलेल्या आणि मत्सराने कोमेजलेल्या साऱ्यांची समजूत काढते. तुझी धाकुली बहीण मुक्ता तुला साथ घालते रे. तुझ्या मुक्तेसाठी तरी ये.